कथेमध्ये बसल्यानंतर आपल्याला आपले दोष दिसत असतील ना, तर त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा, कथेला नाव ठेवायचं नाही. बरेच लोक यासाठीच कथेमध्ये बसत नाही का, त्यांचा सगळा बायोडाटा त्यांच्या डोळ्यासमोर येऊन जातं. जसं माशी ही सगळ्या ठिकाणी बसते पण विस्तवावर बसत नाही, तसं लोकांचं मन सगळ्या ठिकाणी लागतं. मोबाईल चिवडण्यामध्ये लोक तासन तास घालवतात. डोळे, मी असे लोक पाहिले की झोपता झोपता हातातला मोबाईल खाली पडलाय आणि तो मोबाईल पडण्याचा आवाज आला, परत उठले, परत मोबाईल घेतला आणि परत पाहिलं. काय एवढं मरायचं आहे का? काही लोकांचा असा नियम आहे, जर त्यांचा 2 GB डाटा संपला नाही तर त्यांना असं वाटतं कोणतरी माझी सगळी संपत्ती हिरावून घेतली, माझं फार मोठं नुकसान झालं. महाराज काही काही तर असे दुपारी 4 वाजेनंतर भीक मागायला लागतात. हे का हॉटस्पॉट आहे का, वायफाय आहे का? अशी परिस्थिती आहे. नको त्या गोष्टीमध्ये लोक वेळ घालवतात. माणसाचं मन हे माणसाचं दर्पण आहे आणि म्हणून मनामध्ये परिवर्तन करावा. आरशाला नाव ठेवून उपयोग नाही महाराज. समजा आपण आरशासमोर उभे आहेत उदाहरणार्थ, आणि आरशामध्ये आपल्याला दिसलं की आपल्या चेहऱ्यावर काळा डाग आहे, तर मला खरं सांगा, आरशाला पुसावं का आपलं तोंड धुवावं? माझं बोलणं लक्षात येतंय ना? आरशाला पुसावं का आपलं तोंड धुवावं? आपलं तोंड धुवावं. आरसा आपोआप तो त्याला स्वच्छ करायची गरज नाही आहे महाराज. तो खरं दाखवतो. तसं आपलं मन सुद्धा आपल्याला खरं दाखवतं.